पेरूची झाड सर्वत्र आढळते। सहसा ही झाडे उष्ण हवामान असलेल्या वातावरणात लगेच वाढतात। याची फळे लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतात। हिरवागार कच्चा पेरू असो वा पिकलेला पिवळा पेरू लोक आवडीने खातात। पेरूमध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते। अ जीवनसत्व, लोह, चुना, स्फुरद, फॉस्फरस, कॅल्शियम ही द्रव्ये देखील खूप असतात। पेरूमध्ये बी व सी व्हिटॅमिन्स असतात। हे झाड उंचीने लहान असते। याचे खोड एक विधभर रुंद पांढरट रंगाचे असते। खोडाचे पापुद्रे निघून ते आपोआप गळतात। पाने हिरव्या रंगाची असून त्यावर शिरा असतात। ही पाने फांदीवर एकाडेक येतात। पानांना छोटेसे देठ असते। याची फुले पांढरी असतात। फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची तर पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात। आतील गर पांढऱ्या किंवा गुलाबी लालसर रंगाचा असतो। ही फळे गोड किंवा अगोडही असतात। त्वचा सुधारण्यासाठी व चमकदार होण्यास मदत होते। मधुमेहासाठी पेरूचे सेवन रोज केल्यास इन्सुलिन तयार होण्यास मदत होते। पेरूच्या झाडाची पाने चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते। यामध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठता दूर होते। कर्करोगापासून संरक्षण मिळाल्यास पेरू खाल्ल्यास मदत होते। थायरॉईडची समस्या असल्यास पेरूचे रोज योग्य प्रमाणात सेवन केल्यास आजारावर मात करण्यास मदत मिळते। डोळ्यासाठी देखील उपयोगी फळ आहे। पेरूच्या पानाचा उकळून काढा पिल्याने सर्दी व खोकल्याची समस्या दूर होते। पांढरा आणि तांबडा पेरू अशा याच्या दोन जाती आहेत। या फळात अगदी बारीक पांढऱ्या बिया असतात। या बियांसहित व वरच्या सालीसहित हे फळ खाल्ले जाते। पेरूच्या झाडाचे खोड चिवट व बळकट असते। पेरूच्या झाडाला सतत पाणी द्यावे लागत नाही। हे फळ पोपटाला खूप आवडते। पेरू दिसले की पोपटांचे थवेच्या थवे या झाडांकडे झेपावतात। हे थंड प्रकृतीचे फळ आहे। पेरूची कोशिंबीर व वड्या पण करतात। पेरू खाणे माणसाला प्रकृतीच्या दृष्टीने हितावह आहे। ही झाडे लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षांनी त्याला फळे येऊ लागतात। या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकरी पेरूच्या बागा तयार करून उत्पादन काढत आहेत। तसेच दारासमोर अंगणात सुद्धा ही झाडे लावतात। धन्यवाद।